नवे सुरुवातीचा आणि नवे संकल्पांनी सकारात्मक असतो हा मंगल दिवस। चैत्र महिन्याची पहिली सकाळ, आकाशामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश, मंद वारा आणि निसर्गात पहिली पालवी। गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि विजयाचं प्रतीक असतो। म्हणून आपण या पवित्र दिवसाला महत्त्व देतो आणि महाराष्ट्रात खूप मोठा उत्साह केला जातो। नमस्कार, तुम्ही ऐकतायत मनवेद आणि मी पूजा पाटील। आजच्या या विशेष भागात आपण गुढीपाडवाचं महत्त्व आणि त्याचा मागचा इतिहास आणि काय काय खाणार आहोत आणि माझी एक पर्सनल स्टोरी तुम्हाला शेअर करणार आहे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो। या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात, कारण हा दिवस सत्याचा, विजयाचा आणि नवीन सुरुवाताचा प्रतीक मानला जातो। गुढीपाडवा हा दिवस का बरं महत्त्वाचा असतो? छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारायची परंपरा सुरू केली होती। असे मानले जातात की प्रभू श्रीराम हे दिवशी वाल्मिकी ऋषींचे आश्रमात प्रवेश केले होते। सम्राट विक्रमादित्यांनी शत्रूंवर विजय प्राप्त केला म्हणून या नवीन वर्षाची सुरुवात केली होती। पुराण अनुसार ब्रह्मदेवानी हे दिवशी सृष्टीचे निर्माण केले होते। गुढी का उभारतात? जीवनातील नव्या सुरुवातासाठी आपल्याला चांगली शक्ती मिळते। गुढी हा विजयाचा आणि शुभतेचा प्रतीक आहे। गुढी उभारायच्यासाठी लागणारे साहित्य: बांबू, रेशमी वस्त्र, फुलं आणि कडुलिंबाचे पानं आणि फुलं, साखरेची घाटी, चांदी किंवा तांब्याचे कलश। घराच्या मुख्यद्वाराला एक उंच बांबू लावून त्यावर वस्त्र गुंडाळून फुलं आणि कडुलिंबाची फांदी बांधून कलश किंवा तांब्या घालून गुढी उभारली जाते। गुढी उभारायच्या मागे कारण काय आहे? सूर्यप्रकाशमुळे वस्त्र आणि कडुलिंबांवर एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत राहते। घरात चांगली शक्ती आणि सकारात्मकता यावी म्हणून ही गुढी मुख्यद्वारा नाहीतर गच्चीवर उजव्या बाजूला उभी केली जाते। कावड म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला शुभ मानले जातं। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय काय खातो आणि का बरं खातो? गुढीपाडव्याच्या दिवशी काही खास पदार्थ बनवलेले जातात, ज्याच्यामुळे हेल्थ बेनिफिट्स पण देखील जातात। कडुलिंबाचे फूल आणि गुळ, कडवट आणि गोड मिश्रणाचे जीवनातील चांगल्या आणि वाईट क्षणांचं प्रतीक आहे। पन्ह, उन्हाच्या सुरुवात होत्यामुळे पन्ह, कैरीचे पन्ह पेले जातात। श्रीखंड आणि पोळी हे दोन्ही समृद्धीचे प्रतीक असतात। पोळ्या आणि आमटी, घरोघरी पोळ्या आणि आमटी बनवलेले जातात। गुढीपाडवा हा केवळ सण नाही, एक उत्सवाचा दिवस असतो। माझी एक खास आठवण गुढीपाडव्याच्या आनंदात। लहानपणी गुढीपाडवा आला की घरात गोंधळ बघायला भेटायचा। सकाळी सकाळी आई वडिलांसोबत लवकर उठून घर स्वच्छ करायचं। आई रंगबिरंगी रांगोळी काढून, वडील आमचे गुढी उभारून चांगले आनंदित राहायचो। आमच्या घरासमोरची गुढी बघून आम्ही खूप आनंदित राहायचो। पण एकदा असं झालं, मी आणि माझ्या बहिणीने गुढी उभारायची जबाबदारी घेतली, तर चुकून आम्ही गुढी उलटी बांधली, तर सगळे आमच्यावर खूप हसले। पण बाबांनी आम्हाला मार्गदर्शन दिले होते। या नव्या वर्षी तुमच्या पण जीवनात सुख, समृद्धी, विजय यायचा म्हणून माझी शुभेच्छा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, मनवेद चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।